नमस्कार मित्रांनो, समजा तुमच्याकडे दोन काम आहेत. एक काम तुमच्या मॅनेजरने तुम्हाला खास करून दिलेले आहे आणि दुसरं म्हणजे टीम मधल्या कोणाला तरी मदत करायची आहे. आता तुम्ही विचार करता, चला आधी मदत करूया, नंतर आपलं काम करू. पण मदत करता करता वेळ निघून जातो आणि शेवटी तुमचं स्वतःच काम उशिरा होतं आणि मग काय होतं? तुमच्या मॅनेजरच्या नजरेत एकच गोष्ट दिसते, दिलेलं काम वेळेत पूर्ण झालेलं नाहीये. तुम्ही दुसऱ्याला मदत केली, हे चांगलंच आहे, पण तुमचं काम राहिलं, हे जास्त लक्षात राहतं. म्हणूनच कॉर्पोरेटच्या लाईफ मधला एक खास आणि खूप महत्वाचा नियम आहे. आधी स्वतःची कामं करा, मग दुसऱ्यांची मदत करा. नमस्कार, मी साक्षी आणि तुम्ही पाहत आहात स्वामींची साक्षी हे युट्यूब चॅनल. या चॅनलवर आपण कॉर्पोरेट लाईफ मध्ये टिकण्यासाठी आणि ग्रो होण्यासाठीच्या आवश्यक अशा टिप्स आणि ट्रिक्स बघत असतो. आणि सुरुवात करण्यापूर्वी मागच्या व्हिडिओमध्ये आपण मीटिंग मध्ये कोणती काळजी घ्यायची याबद्दल बोललो होतो. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तोही नक्की पाहून घ्या. आता आजच्या विषयाकडे वळूया. कॉर्पोरेटच्या लाईफ मध्ये काम करताना आपल्याला टीम वर्क, कोलॅबोरेशन, एकमेकांना मदत करणं खूप महत्वाचं असतं. पण मदत करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुमच्याकडे असलेलं स्पेसिफिकली असाइन झालेलं काम तुमचं पहिली प्रायोरिटी असतं. कारण त्या कामावरूनच तुमची इमेज तयार होत असते. तुम्ही वेळेत काम पूर्ण करता का? तुमच्यावर जबाबदारी टाकली तर तुम्ही ती पूर्ण करता का? तुमच्यावर विश्वास ठेवता येतो का? या सगळ्या गोष्टी तुमच्या परफॉर्मन्सवर आणि करिअर ग्रोथवर परिणाम करतात. जर तुम्हाला दिलेलं काम वेळेत पूर्ण झालं नाही तर पुढच्या वेळी महत्वाचं काम देताना तुमचा विचार केला जाण्याची शक्यता खूप कमी होऊ शकते. म्हणून जे काम तुम्हाला स्पेसिफिकली असाइन झालं आहे ते शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने टू द पॉइंट आणि वेळेच्या आधी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आणि आता दुसरी परिस्थिती. समजा एखादं काम संपूर्ण ग्रुपचं आहे, सगळ्यांनी मिळून करायचं आहे. अशा वेळी प्रत्येकाचा समान वाटा असणं गरजेचं आहे. जर कोणीतरी अवेलेबल नसेल, अडचणीत असेल किंवा त्याला मदतीची गरज असेल, तर नक्की मदत करा. कारण टीमवर्कमुळेच मोठी कामं पूर्ण होत असतात. पण मदत करण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. मी दुसऱ्याला मदत करण्याआधी माझं एखादं अर्जंट किंवा खूप महत्वाचं काम बाजूला ठेवत नाहीये ना? जर उत्तर हो असेल तर आधी तुमचं काम पूर्ण करा आणि मग त्यानंतर मदत करा. कारण कॉर्पोरेट लाईफमध्ये मदत करणं महत्वाचं आहे, पण स्वतःची जबाबदारी पूर्ण करणं त्याहूनही जास्त महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, सेल्फिश होऊ नका, पण सेल्फ प्रायोरिटी नक्की ठेवा. कारण जेव्हा तुम्ही तुमची कामं व्यवस्थित करता तेव्हाच तुम्ही इतरांना योग्य पद्धतीने कामात मदत करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ जवळचा वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच कॉर्पोरेटच्या टिप्स आणि ट्रिक्स पाहण्यासाठी स्वामींची साक्षी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला असलेलं ते बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळतील. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.